नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. काही दिवसापूर्वी एका प्रसिद्ध अशा तीर्थक्षेत्रातील 30 गुरुजींचा एक समूह पिठापूरला आला होता. स्वामी समर्थ भवनातच ते राहिले. मला अगोदर निरोप आला की आमची काही व्यवस्था करताल का. माझ्या परीने मी कमीत कमी खर्चात पण चांगल्यातली चांगली सेवा त्यांना देण्याचा प्रयत्न केला. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की जी लोक, जे भक्त किंवा जे ग्रुप मी असताना तिथं उपलब्ध असतात, त्यांना कल्पना आहे की आपण किती एकमेकाला आनंद देतो आणि त्यांना इतका आनंद घ्यावा वाटतो की त्यांना वाटतं की इथून निघून जाऊ नये, अजून 2 दिवस थांबायला पाहिजे होतं. आणि हा आनंद द्यायला काही खर्च येत नाही. हा 30 गुरुजींचा, गुरुजी म्हणजे ज्ञानी, त्यांच्या मानाने मी 1% नाही. त्यांचे वेदमंत्र, त्यांचं वागणं, आचरण, त्यांची नित्यसेवा. पण मलाही त्यांना काही गोष्टी सांगाव्या लागल्या आणि जी घडलेली घटना ती तुमच्या कानावर घालतो. 30 गुरुजींचा ग्रुप आला. पहिल्या दिवशी त्यांनी त्यांची उपासना केली. गाडी उशिरा आल्यामुळं विलंब झाला आणि त्यामुळे त्यांनी आवर्त घेतलं. परंतु संध्याकाळी त्यांची माझी भेट झाली आणि मग गप्पा मारता मारता त्यांना म्हटलं, मी तुम्हाला काही स्थान महात्म्य सांगतो आणि माझ्या मनातल्या काही गोष्टी सांगतो. मग त्याच्या अगोदर मी गुरुजींना विचारलं, तुमचे काय कार्यक्रम आहेत. तर त्या गुरुजींनी सगळे विनम्र, म्हणजे गुरुजी म्हणजे गुरुजीच, कुणालाही राग नाही, लोभ नाही, मद नाही, मत्सर नाही आणि गुरुजीपणा त्यांच्या वागण्यात जाणवत होता. त्याप्रमाणे मलाही त्यांच्याबरोबर बोलणं आवश्यक होतं आणि त्या पद्धतीने मी बोललो. काही आडमुठ लोक येतात, त्यांना त्या भाषेत बोलावं लागतं. काही सज्जन येतात, त्या भाषेत बोलावं लागतं. पण हे गुरुजींचं जी दिनचर्या पाहिली आणि त्यांनी जी विनम्रता माझ्यापुढं दाखवली. त्यांनी सांगितलं की आम्ही उद्या ग्रंथाचं 3 दिवस पारायण करणार आहे, संक्षिप्त वाचणार आहे, अमुक करणार आहे, तमुक करणार आहे. तेव्हा मी अभिषेक याबद्दल गुरुजींना माहिती सांगितली. गुरुजी म्हटलं, तुम्ही अभिषेक करताय म्हणजे देवाला आंघोळ घालताय. तुम्ही ज्या तीर्थक्षेत्री आहे तिथं तेच काम करता, ते कार्य करता. आता इथं वेगळं असं काय करणार. आणि तुम्हाला काही अधिकार नाही, तुम्हाला फक्त पावती फाडण्याचा अधिकार आहे. आणि 111 रुपयाची पावती फाडून म्हटलं तुम्ही देवाला आंघोळ घालताय, मग तुमच्या तीर्थक्षेत्री तुम्ही काय करता. थोडी चलबिचल झाली. त्याच्यानंतर काही गुरुजी म्हटले, आम्ही संक्षिप्त वाचणार आहे. संक्षिप्तचा माझा पूर्ण विरोध आहे. संक्षिप्त वाचणाऱ्याबद्दल मला अजिबात आदर नाही. कारण संक्षिप्त म्हणजे थोडक्यात. त्या गुरुजींना म्हटलं, तुम्ही संक्षिप्त वाचताय याचा अर्थ तुम्ही थोडं वाचताय आणि तुम्ही ज्ञानी आहे म्हटलं. आणि संक्षिप्त वाचल्यानंतर ज्ञानप्राप्ती होती असं कुठेही सांगितलं नाही. तुम्ही इथं सेवा करायला आलेला आहात. तुम्ही संक्षिप्त म्हणजे देवाचे फसवणूक करायला आलेला नाही. आणि संक्षिप्त वाचनाने फलप्राप्ती नाही. जो मूळ ग्रंथ आहे तो 53 अध्यायाचा 7,500 ओव्याचा तो ग्रंथ आहे. त्यातलं तुम्ही संक्षिप्त वाचून तुम्ही फक्त आल्यासारखं निघून जाणार आहे. तुम्ही जर एखाद्याच्या घरी गेला गुरुजी आणि फक्त सत्यनारायणची पूजा मांडली किंवा नुसतं सत्यनारायण म्हटला तर त्याच्याकडं पूजा केल्यासारखं होईल का. गुरुजी थोडं चपापले. तुमच्याकडे एखादा माणूस येतो, तुम्ही फक्त सांगितलं हा विधी, हिची माहिती आणि त्या दक्षिणा कोण देईल का. तुम्ही एखाद्याला सांगितलं बाबा माझ्याकडे भोजनालय आहे आणि त्याला सांगितलं फक्त आज महाप्रसाद केला, त्याचा वास घेऊन तुम्ही निघून जा, हे चालेल का. ह्या 2-4 जेव्हा मी गोष्टी सांगितल्या तेव्हा गुरुजी सगळे गप्प बसले. अहो म्हटलं, गुरुजी संक्षिप्त हे योग्य नाही. तुम्ही एक तर इथं सेवा करायला आलाय, सेवा करा, नामस्मरण करा. आपल्या इथं हवनाला जागा आहे, हवन करा. श्रीपाद वल्लभांच्या मूर्तीची पूजा करा, आरती करा, हा आनंद घ्या. संक्षिप्त वाचन, पारायण म्हटलं, पारायण तुम्ही 3 दिवसामध्ये त्या पोथीवर बोटं फिरू शकणार नाही. इतका व्यत्यय येतो, लोक येतात जातात. आणि तुमच्याकडं तुमची वय जर पाहिली तर 60-65 मध्ये तुम्हाला बसलं तर उठता येणार नाही आणि तुम्ही 4-4, 5-5 तास कसं बसणार. गुरुजी विनम्र होते म्हणून माझ्यावर कोणी रागाला आलं नाही. परंतु त्यांना ते पटलं की आपलं बरंच काहीतरी चुकतंय.
म्हणजे तुम्ही जर लोकांचं संक्षिप्त करायला लागला, तुम्ही अगोदर संक्षिप्त करताय, तुम्ही जर लोकांचं संक्षिप्त करायला लागला तर भक्त तुमच्यावर रागाला येईल आणि देव तुमच्यावर रागवल म्हटलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जे 30 गुरुजी माझ्याकडे आले होते त्यातील एकानेही पारायण केलं नाही. ते म्हटले आम्हाला जेवढं वाचायचं तेवढं आम्ही वाचतो आणि बाकी वेळ मिळेल तसं आम्ही आमच्या घरामध्ये हा ग्रंथ वाचून करतो. कुलकर्णी, तुम्ही वयाने लहान आहात, परंतु तुमचा अनुभव आमच्या लक्षात आला. संक्षिप्तसुद्धा आम्ही वाचणार नाही, अभिषेक आम्ही करणार नाही, परंतु तुम्ही आमच्याबरोबर 2-3 दिवस बोलावं आणि आम्हाला काही गोष्टी तुमच्या बोलण्यातून समजतील. मी त्यांना चुकीचं काही सांगत नव्हतं, वाईट तर नाहीच नाही आणि खर्चिक तर अजिबातच नाही, परंतु गुरुचरित्र ग्रंथामध्ये जे दाखले दिले, त्याच्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ गरीब चरित्रामृतमध्ये दाखले सांगितले, ते त्यांना पान नंबर आणि त्यांच्या समोरच ते ठेवलं. त्यांनाही पटलं. त्यांनी विचारायच्या अगोदर मी एका ठिकाणी सांगितलं की बरेच महाराष्ट्रातील गुरुजी महिलांनी गुरुचरित्र वाचू नये असं सांगतात. कोण सांगतं तो माझा विषय नाही, का सांगतात तोही माझा विषय नाही, परंतु मी त्यांना एक अध्याय काढून दाखवला आणि त्या ग्रंथातला जो गुरुचरित्राचा अध्याय आहे ती ओवी दाखवली आणि त्या ग्रंथामध्ये सरळ सिद्धांनी सांगितले, अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. जर दत्त महाराजांना किंवा दत्त महाराजांचा जो भक्त आहे सिद्ध, त्यांना जर सांगायचं असलं असतं त्यांनी लिहिलं असतं, अंतःकरण असता पवित्र, महिलांनी वाचू नये गुरुचरित्र, फक्त पुरुषांनी वाचावे गुरुचरित्र, असा उल्लेख करता आला असता. आणि परत त्याला जोडून मग मी सांगितलं की अध्याय नंबर 31-32मध्ये स्त्रियांनी कसं वागावं, कसं आचरण करावं आणि आपला संसार कसा सुखी करावा हे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे. माझ्या मनाचं काही नाही. कारण महिलांना जर ज्ञानप्राप्ती झाली, त्यांना जर चांगलं कळलं तर संसार सुखाचा होईल. त्यांनी चांगलं वागल्यामुळं अनिष्ट असं काही घडणार नाही. आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील, घरातील वातावरण आनंदी राहील. त्यावेळी दत्त महाराजांना महिलांनाच का सांगायचं हे त्यांना माहिती, परंतु जे सांगितलं त्याचा तर आपण अभ्यास करायला काय हरकत नाही. अशा विविध गोष्टी त्यांना मी 2-3 दिवस मी बोललो. गुरुचरित्र अध्याय नंबर 14 आणि 18 मी त्यांच्याकडून वाचून घेतला. त्यातील काही गोष्टी त्यांना सांगितल्या आणि त्यांना म्हणजे फार बरं वाटलं. कारण गुरुजी ही पदवी आहे, त्यांनी मंत्राचं ज्ञान प्राप्त करून घेतलं आहे, पण शेवटी अनुभवसुद्धा आणि वस्तुस्थितीसुद्धा त्यांना सांगावी लागली. तुम्हाला श्रीपाद वल्लभांना स्मरून सांगतो, त्या गुरुजींना एवढा आनंद झाला. त्यांनी जाताना तर मला भरभरून आशीर्वाद दिले आणि त्यांनी सांगितलं आज आम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या आणि आम्ही भविष्यात अजूनही पुन्हा एकदा आम्ही येऊ आणि त्यावेळी मग फक्त आम्ही आमच्या सहकुटुंबाबरोबर येऊ आणि त्यावेळी आम्ही अशा विविध आनंद घेऊ. भजनामध्ये सुद्धा ते म्हटले आम्ही ज्या तीर्थक्षेत्री आहे तिथं आमचं भजनसुद्धा होत नाही, तिथं आमची नुसती पळापळ चालू असते. कारण लोक एवढी येतात, कुणाची पूजा, कुणाचा अभिषेक, कुणाचं नैवेद्य, कुणाच्या काही समस्या, यामुळं वर्षानुवर्ष आम्ही त्या तीर्थक्षेत्रातून बाहेर पडू शकत नाही. परंतु पिठापूरला यावं अशी इच्छा होती आणि योगायोगाने तुम्ही होतात आणि आज आम्हाला बऱ्याच गोष्टी कळाल्या. ज्ञानप्राप्ती मी करून देऊ शकत नाही कारण तेवढं ज्ञान आहे, पण वस्तुस्थिती सांगितल्यानंतर बऱ्याच लोकांना ती वस्तुस्थिती आवडली. एकाही गुरुजींनी अभिषेक केला नाही, एकाही गुरुजींनी संक्षिप्त वाचन केलं नाही, पण त्यांनी हवन केलं, श्रीपाद श्री वल्लभांची पूजा केली, 14वा 18वा अध्याय समजून घेतला, सामुदायिक नामस्मरण केलं, भजन केलं. त्यांना चांगल्या प्रकारे मी अल्पोपहार आणि त्यांना मी भोजन देऊ शकलो, म्हणजे त्याची व्यवस्था केली. देवाच्या दारात हेच महत्त्वाचं असतं. बाकी उपासना नामस्मरण आहे आपल्या आपल्या घरातच करायचं असतं, परंतु गुरुजींच्या चेहऱ्यावर जो आनंद जाणवला तो माझ्या आयुष्यातला फार मोठा आनंद. त्यांनी माझं ऐकून घेतलं हा आनंद आणि त्यानंतर त्यांनी जे आचरण केलं तो माझा सर्वात मोठा आनंद. आपणही मी जे सांगितलं ते समजून घ्या. त्या गुरुजींनी ज्या हेतूने आले त्यांचा पूर्ण हेतू बदलण्याचं भाग्य म्हणा किंवा तो आनंद मला मिळाला, कारण त्यांनी आचरणावर भर दिला आणि त्यांच्याही लक्षात आलं की संक्षिप्त वाचनं 3 दिवसामध्ये करणं ह्याच्यात काहीही नाही. जो आनंद श्रीपाद वल्लभांच्या सहवासात आहे, आनंद घेणं, चहा नाश्ता अमुक तमुक गप्पा, त्यांना पूर्ण विरंगुळा वाटला. असाच आनंद ज्यावेळी माझ्या भगिनी तिथे येतात आणि माझं ऐकून तिथला जो आनंद घेतात
तेव्हा त्यांना खरोखरच माहेरी आल्यासारखं वाटतं. कारण आपल्या नेहमीच्या संसारामध्ये चूल मूल ह्याच्याशिवाय त्यांना काही करता येत नाही. म्हणून मी भगिनींना सांगतो की तुम्ही ग्रुपने या, पुढाकार घ्या आणि 3च्या ऐवजी 4 दिवस राहा. तुम्हाला तिथं काहीही कमी पडणार नाही. परंतु 4 दिवस डोक्यामध्ये कोणती भाजी, काय करायचं, काय नको, यापेक्षा तिथं फक्त राहणं, खाणं, जेवण आणि सत्संग या 4 दिवसात ते तुम्हाला मिळेल. पुढं तुम्हाला ते तुमच्या उर्वरित 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल. गुरुजींनी जो आशीर्वाद दिला तो मला जन्मजन्मांतरी मिळेल. तुम्हाला मात्र जो आनंद मिळावा तो अनेक जन्म मिळावा. भगिनींना माहेरी आल्यासारखं वाटावं असं यापुढे सुद्धा तिथं सेवा राहील, तिथं आनंद देण्याचा प्रयत्न राहील. पुन्हा एकदा गुरुजींच्या त्यांच्या वास्तव्यामुळं आशीर्वाद मिळाला, परंतु त्यांना काहीतरी चांगलं सांगण्याचा आनंद मिळाला आणि त्यांनी ते स्वीकारलं, त्याचा आनंद जास्त झाला. धन्य ते गुरुजी, धन्य श्रीपाद श्री वल्लभ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.